नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, लहानपणीच्या आठवणी आजही जेव्हा आठवतात ना तेव्हा अजूनही पोट धरून हसावंसं वाटतं. कारण की आमचे प्रतापच इतके होते, माझे, आमच्या मित्रांचे, की रात्री घरी आल्यानंतर उठा बसायची शिक्षा ही जवळपास ठरलेलीच होती. एक आठवण तुम्हाला सांगतो. माझ्या मित्राचं एक शेत होतं बरं का. आणि मग आम्ही शाळा सुटली की सगळे तिथे जमायचो. दप्तर खाली टाकून झाडावर चढायचो. कधी आंबेपाड, शेंगापाड, धुमाकूळ नुसता. एक दिवस काय झालं माहिती आहे का, की मला शाळेतनं यायला उशीर झाला. आम्ही सगळे तिकडे जमलो होतो, तिकडे त्याच्या शेतावर. आजी शोधत आली मित्राकडे कुठे गेला म्हणून, आणि घरी गेली पहिले, नंतर आली शेतावर. आणि तिने बघितलं की सगळेजण आम्ही वरती मस्त झाडावर चढून बसलेलो आहे आणि चालली आमची गंमत. ती जर घाबरली, कारण की झाड उंच होतं. आम्ही जे खाली उड्या मारल्या आणि तिथनं धूम ठोकली. पण तसं करून चालत नाही ना, घरी तर रात्री यायलाच लागतं. आणि घरी आल्यानंतर काय विचारू नका, जी काही कान उघडणी आणि त्याच शेंगांनी ज्या आम्ही तोडल्या होत्या त्यांनीच आम्ही मार खाल्ला. मंडळी, आज आता असं वाटतं की वडिलांनी आजींनी परत एकदा ओरडावं, कधीतरी एखादा धपाटा पण घालावा, म्हणजे आपलं डोकं कसं ताळ्यावर राहतं नाही. पण सगळ्याच गोष्टी आयुष्यभरासाठी मिळू शकत नाही, हरकत नाही. पण त्या शेंगा मला नक्कीच लक्षात राहिलेल्या आहेत. आज जरा एक शेवग्याच्या शेंगाची रेसिपी करतोय, त्याच्यामुळे काय ॲटलिस्ट भूतकाळामध्ये एकदा परत डोकावता येईल. सुरुवात करूया मंडळी आजच्या रेसिपीला. जाऊया किचनकडे. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे शेंगा चणे मसालेदार. सगळ्यात साहित्य बघूया. लागणारं साहित्य इथे आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, ते उकडून घेतलेले आहेत. नंतर इथे चणे उकडून घेतलेले आहेत, काळे चणे. काळी मिरी पूड आपण इथे वापरतोय. नंतर कांदा, टोमॅटो आहे, खोबरं आहे, सुकं खोबरं, सुक्या लाल मिरच्या आहेत, कोथिंबीर आहे, खसखसची पेस्ट आहे. नंतर इथे जिरे, धणे आहेत. नंतर लसूण आहे बारीक चिरलेला, गोडा मसाला आहे आणि मीठ आहे. तर हे मसालादार या शेंगा असणार आहेत. त्याच्याबरोबर चण्याचं कॉम्बिनेशन आहे, मस्त लागतं एकदम. तर मी इथे काय करतो, एक जो मसाला करायचा आहे ना आपल्याला, त्याच्यासाठी इथे तेल घेतोय. लाल मिरच्या मी इथे टाकतोय, एक 5-6 मिरच्या. त्याचबरोबर थोडे जिरे, धणे, एक अर्धा चमचा धणे पण टाकलेले आहेत आपण. आता याच्यात टाकणार आहे कांदा. याला परतून घेतोय. हा मसाला आपण करतोय आणि याचं वाटण तयार करणार आहोत आपण. याच्यात जाणार आहे आता सुकं खोबरं. साधारणपणे अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे, किंवा एक छोटी वाटी ते घेतलेलं आहे. याला आपण परतून घेतोय. थोडासा याचा रंग पालटायला लागला त्याच्यानंतर आपण गॅस बंद करूया. आता आपण मगाशी आठवणींबद्दल बोलत होतो, तर एक गोष्ट ही पण मला आठवते नेहमीच, की घरी असताना, शाळेत असताना खूप असे ड्रेसेस किंवा अशा काही प्रकार आईवडिलांनी कधीच घेतले नाही. पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या त्यांना वाटल्या, पुस्तकं, कधीही वडिलांनी म्हटलं नाही असं की हे घेऊ नको पुस्तक, जे तुला वाटते ते घे. पुस्तकाच्या दुकानात गेल्यानंतर भावाला, मला जे तुला वाटतं ते घे. तर कुठल्या गोष्टीला आपण महत्त्व देतो ते पण फार महत्त्वाचं आहे, नाही का. आजही माझा प्रयत्न असतो, मुलीला पण मी सांगून ठेवलं आहे, तुला कुठलीही गोष्ट वाटली म्हणजे सगळ्या गोष्टी तुला मिळणार नाही आहेत, पण पुस्तकं वगैरे तू मागशील, तुला पाहिजे ती घे. आज मी पण माझ्या मुलीला सांगतो एक गोष्ट. गॅस आपण बंद करूया. आणि हा जो हे जे मिश्रण आहे ते आपण ते वाटण्यासाठी मी याचंच पाणी थोडंसं वापरतो, ज्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा उकळल्या आहेत ना, तेच पाणी त्याच्यात थोडं टाकणार आहे. म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळी टेस्ट आहे, सगळे त्याचे सगळे घटक आहेत, जे पौष्टिक घटक ते पाण्यात उतरलेले आहेत, ते आपण हा मसाला वाटण्यासाठी वापरूया. त्याचबरोबर ह्याच्यात मी टाकतो एक 1.25 चमचा खसखस. आता मी पेस्ट केलेली आहे ती वापरतोय, किंवा आपण खसखस थोडी भाजून किंवा
नुसती भिजवून ठेवलेली खसखस जरी घेतली, पण काय आहे की मिक्सरमध्ये कधी कधी ती व्यवस्थित वाटल्या जात नाही सगळ्या मसाल्याबरोबर, म्हणून मी ती थोडीशी वेगळी वाटून घेतली आहे, नंतर याच्यात टाकलेली आहे. तर आपल्या याच्याप्रमाणे जर छोटं भांडं घेत असू आपण मसाल्यासाठी तर चालेल, भिजवलेली खसखस तशी पण टाकलीच चालेल. तर याच्यामध्ये पाणी आपण याचं टाकलेलं आहे, शेवग्याच्या शेंगाचं पाणी टाकलेलं आहे. थोडंसं हे थंड व्हायला पाहिजे. एक याला 2 मिनटं थंड करून ना याला मी छान पेस्ट करून घेतो. मसाल्यामध्ये मस्त खोबरं, कांदा, धणे जिरे वगैरे टाकले आहेत, लाल सुक्या मिरच्या, आणि त्याचा एक खमंग असा मस्त मसाला तयार करून घेतलेला आहे. इथे मी आता एक पॅन गरम करतोय आणि याच्यामध्ये टाकणार आहे थोडं तेल. याच्याबरोबर पाहिजे गरमागरम भाकरी, नाही का? भाकरी आणि ही अशी मसालेदार शेंगा आणि चणे, मस्त कॉम्बिनेशन आहे. परत शेतात जाऊन परत तिथे बसून खावंसं वाटतंय. कारण की काही पदार्थ, काही आपल्या म्हणजे आपण काही गोष्टी तिथे गेल्यानंतरच खायची, त्याची एक वेगळी मजा असते. ही आता ठीक आहे घरी करायला वगैरे छान आहे असं, पण हीच गोष्ट जर चुलीवरती आपण करू शेतात बसून आणि गरमागरम लोखंडाच्या तव्यावरच्या भाकऱ्या असतील, त्याची चव वेगळीच आहे, नाही? आणि हाताने फोडलेला कांदा पाहिजे आणि मिरच्या पाहिजेत, बास. याच्यात जाऊ देऊया आपण 1-2 चमचे लसूण, याच्यात टाकतोय काळी मिरी. काळी मिरीचा मस्त फ्लेवर आलेला आहे, तो एक अरोमा मस्त येतोय काळी मिरीचा आणि लसणाचा. आता लसूण ब्राऊन झाल्यानंतर आपण याच्यात टाकणार आहोत टोमॅटो. शेवग्याच्या शेंगाचा जो पाला असतो, कोवळा पाला, त्याचा पण झुणका आपण, मला वाटतं आपण इथे केला होता आपल्या एपिसोड्समध्ये, आपल्या एका एपिसोडमध्ये तो दाखवला होता. त्याचा झुणका एकदम भारी लागतो, भाजी पण छान लागते त्याची. टोमॅटो पूर्ण गळले पाहिजे, त्याच्यानंतरच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जाऊ देऊया हा मसाला. हा जे आपण वाटण केलं आहे ते आपण टाकू, वाया नको घालवायला. थोडंसं पाणी टाकतो. मसाल्याला शिजू द्यायचं आहे एक 4-5 मिनटं. त्याला शिजलं पाहिजे व्यवस्थित. रंग जसं शिजेल हा मसाला तसा त्याचा रंग आणखीन छान चढतो. याच्यात टाकतोय मीठ. तसा टोमॅटोचा त्याला आंबटपणा किंचितसा आहे, पण वाटलं तर नंतर थोडासा लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. याच्यात जाणार आहेत आता काळे चणे आणि त्याचं थोडं पाणी. त्याच्यामध्ये आपण चणे उकळले त्याचं थोडंसं ते पण पाणी टाकतोय. या शेंगा, ते आपण तेल गरम करून त्याच्यात जे लसूण परतलाय ना, आणि ते असं ब्राऊन त्याचा रंग आलेला आहे, त्याच्यामुळे हा मसाला आणखीन टेस्टी होतो. तर ते थोडंसं त्याला लालसर तळायचं आहे लसूण, नंतरच सगळ्या पुढच्या गोष्टी टाकायच्या आहेत. त्यांनी एक मस्त त्याला टेस्ट येते. आणि आता याच्यात टाकतोय थोडासा गोडा मसाला. आपल्या आवडीप्रमाणे मी 1 चमचा टाकलेला आहे. थोडी कोथिंबीर. रंग तर एकदम भारी आलाय, रंग मस्त आलाय. चव बघूया जरा काय पाहिजे आणखी. थोडंसं मीठ चालेल. ते शेंगाचं पाणी मात्र वापरायचं बरं का मसाल्यामध्ये पण, आणि एक्स्ट्रा असेल तर ते साधं पाणी टाकायच्याऐवजी ते पाणी टाकायचं, म्हणजे आणखीन त्याला टेस्ट येते छान. फक्त थोडंसं याला शिजलं पाहिजे आणखीन. शिजून काय ते सगळं आणखीन थोडंसं घट्ट होईल, एकजीव होईल. त्याला मी कव्हर करतो जरा.
बस मंडळी, याला एक 10 मिनिटं याला शिजवून घेतो आणि नंतर सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. शेंगा चणे मसालेदार करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा, भिजवून उकडलेले काळे चणे, काळी मिरी पूड, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, सुकं खोबरं, लाल सुक्या मिरच्या, कोथिंबीर, खसखस पेस्ट, जिरे, धणे, लसूण, गोडा मसाला आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, जिरे, धणे, कांदा आणि सुकं खोबरं घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं. परतलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये पाणी आणि 1/4 चमचा खसखस पेस्ट घालून मिश्रण वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये 2 चमचे लसूण, काळी मिरी पूड, टोमॅटो आणि तयार वाटण घालून मिश्रण शिजवून घ्यावं. मिश्रण शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ, उकडलेले काळे चणे, वाफवलेल्या शेवग्याच्या शेंगा, गोडा मसाला आणि कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं आणि सर्व्ह करावं. आपली जी रेसिपी झाली शेंगांची ती एकदम झणझणीत आणि मस्त झालेली आहे. आता वळूया पुढच्या रेसिपीकडे. आता अशा तिखट रेसिपीनंतर काहीतरी तोंड गोड केलं की जरा बरं वाटतं, नाही का? आपण पुढची जी रेसिपी करणार आहोत ती आहे गाजर, खोबरं आणि पिस्त्याची वडी. सोपी रेसिपी आहे, पण त्याचबरोबर सध्या गाजराचा सीझन आहे. मी बाजारात गेलो की असा जेव्हा गाजराचा ढीग बघतो ना, तर तशाच मला 1 किलो 2 किलो तसेच घरी घेऊन जावं असं वाटतं. आणि मी आणले पण आहेत. आणि त्याच्यानंतर ही जी वडी केली एकदम झकास झाली. म्हणून मी म्हटलं ती रेसिपी तुमच्यासाठी पण आपण इथे आज करणार आहोत. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य: किसलेलं गाजर घेतलेलं आहे, खोबरं आहे किसलेलं, नंतर त्याचबरोबर इथे साखर आहे, तूप आहे, आपण काजूची पूड घेतलेली आहे, पिस्ते घेतलेले आहेत क्रश केलेले, आणि वेलची पूड. आता एक काम करू, आपण पॅन गरम करतो आहे आणि याच्यामध्ये घेतो 2 चमचे आपण तूप घेऊया आणि याच्यामध्ये टाकणार आहे हे गाजर. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये कोणी खवा घालतं, कोणी दूध आटवून पण याच्यात करू शकतो आपण. पण ही जी रेसिपी आहे ना, अतिशय सोपी आहे. 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. आणि झाल्यानंतर तुम्ही जेव्हा कापून द्याल ना समोर, तर टेस्ट मस्त, त्याचा लुक पण एकदम मस्त. साधारणपणे एक मोठी गाजरं 4 घेतलेली आहेत. 4 ते 5 गाजरं किसून घ्यायची आहेत आपल्याला आणि ती या वडीसाठी वापरायची आहे. याला आता तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे ज्याच्यातलं जे बाष्प आहे, पाणी आहे, ते पण थोडंसं कमी होईल. बाकीचं अजून काहीच टाकलेलं नाही आपण टाकूया. पण त्याच्या आधी हे तुपामध्ये गाजर व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे. हे परतलं गेल्यानंतर आता आपण याच्यात टाकूया साखर. एक छोटी वाटी मी साखर टाकतो याच्यामध्ये. आता साखर टाकल्यानंतर याला पाणी सुटेल, म्हणजे ते साखर विरघळून नंतर त्याचा एक लिक्विड पूर्ण याच्यातलं जे बाष्प आहे ते बाहेर येईल. त्याचबरोबर त्याला पूर्ण पाणी सुटल्यानंतर त्याला आपल्याला थोडं आटवायचं आहे. इथे मी एका प्लेटला सिल्वर फॉईल लावून घेतलेली आहे, किंवा आपली स्टीलची साधी थाळी वापरली तरी पण चालेल. पण खाली आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे. ते काय आहे, अशा वड्या वगैरे बघितल्या ना की अचानक भूक लागायला लागते नाही. ते घरी बऱ्याच वेळा असं काही केलं की आम्ही मस्त त्याच्यावर ताव मारायचो. आजोबा पण आमचे खायचे, पण त्यांचं कसं एकदम पर्टिक्युलर काम होतं, चालणं हे ते. तर आमची वजनं लगेच वाढवायची हे खाल्ल्यानंतर. तेव्हा आम्ही म्हणायचो आमची टेंडन्सी आहे फॅट वाढायची वगैरे. तेव्हा आजोबा म्हणायचे टेंडन्सी वगैरे तसं काही नसतं. रोज अर्धा पाऊण तास चालायचं, एक्सरसाइज करायचं, मग काही होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपण ऐकायच्या, एका कानाने ऐकायच्या, दुसऱ्या कानाने सोडायच्या, नाही का? त्याला पाणी सुटलेलं आहे आणि मी आता याच्यामध्ये टाकतोय खोबरं 1 वाटी. जर ताजं खोबरं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट मिळतं, जे म्हणजे खोबऱ्याची जी पावडर मिळते ना, ते तेल काढलेलं खोबऱ्याची पावडर, ती वापरली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये ऑइल्स कमी आहेत. तर थोडंसं हेल्दी दृष्टीने तुम्हाला करायचं असेल तर डेसिकेटेड कोकोनट तुम्ही इथे वापरू शकता. म्हणजे त्यात थोडेसे कॅलरी या खोबऱ्यापेक्षा थोडेसे कमी आहेत त्या दृष्टीने. पण अर्थात याची चव
ती भारी लागते. याला एकदम ड्राय करून घेतोय. त्याचबरोबर याच्यामध्ये मी टाकणार आहे काजूची पूड, एक 2 चमचे. त्याच्यामुळे बाइंडिंग त्याला व्यवस्थित मिळतं, त्या दृष्टीने काजूची पूड पण याच्यामध्ये टाकतोय. आणि याला आपल्याला मध्यम आचेवरच करायचं आहे, खूप फास्ट नको, नाही तर ते जळू शकतं. त्या दृष्टीने मध्यम किंवा लो फ्लेमवर त्याला आपल्याला ड्राय करत राहायचं आहे, त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे. आता हे व्यवस्थित ड्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता सगळ्यात शेवटी मी इथे वेलची पूड टाकतोय. आधी नाही टाकली कारण की त्याचा जो फ्लेवर आहे ना तो जाईल. सगळ्यात शेवटी टाकायची आपल्याला वेलची पूड. त्याचबरोबर थोडेसे पिस्ते मी याच्यात पण टाकणार आहे. त्याला मिक्स करतोय सगळं आणि गॅस बंद केलेला आहे. आता सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. हे बऱ्यापैकी आता ड्राय झालेलं आहे आणि याला मी आता टाकणार आहे या प्लेटमध्ये. याला पसरून घेतोय. आणि याच्यावर टाकणार आहे थोडं पिस्ता क्रश केलेला. हा ची चव एकदम मस्त असणार आहे. काय याला बाइंडिंग आहे ना, हे साखरेमुळे पण, साखरेचा पाक जसा शिजतो ना त्याच्यामुळे त्याला छान बाइंडिंग येतं. त्याचबरोबर बाइंडिंगसाठी आपण त्याच्यामध्ये काजू आहे, गाजर स्वतः पण एक त्याचं पण हे असतं, थिकनेस असतो, तर याच्यामुळे पण त्याला चांगलं बाइंडिंग येतं. आणि थोडे हे ड्रायफ्रूट जे टाकलेत त्याच्यामुळे पण. कधी कधी कोणी याच्यामध्ये मिल्क पावडर पण टाकतं, तर तुम्ही मिल्क पावडर पाहिजे असेल किंवा घरी असेल थोडी तर टाकू शकता, किंवा तशी जरूरत नाही आहे. पण एक रिचनेस तुम्हाला हवा असेल तर थोडंसं त्याच्यात मिल्क पावडर तुम्ही टाकू शकता. पण खोबरं आहे आणि गाजर आहे, याची चव अशी सिंपल आणि अशी छान वडी आहे ही. जास्ती त्याच्यामध्ये खूप गोष्टी नाही आहेत. गाजर, खोबरं आणि वेलची, ड्रायफ्रूटचीच चव आहे त्याला. बस याला मी आता थोडंसं एक लेवल करून घेतलेलं आहे. बस मंडळी, याला आता मी थंड करून घेणार आहे. एक 1-1.5 तास थंड झाल्यानंतर, सेट झाल्यानंतर त्याला कट करणार आहे. नंतर सर्व करा किंवा मी 2-4 स्वतःच संपवणार आहे. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. गाजर, खोबरं, पिस्त्याची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, किसलेलं खोबरं, साखर, तूप, काजूची पूड, पिस्त्याची भरड आणि वेलची पावडर. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये गाजराचा किस परतून घ्यावा. गाजर परतल्यानंतर त्यामध्ये छोटी वाटी साखर, 1 छोटी वाटी खोबरं, काजूची पूड, वेलची पूड आणि पिस्त्याची भरड घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटमध्ये सिल्व्हर पेपर आणि तूप पसरवून त्यावर गाजराचं मिश्रण आणि पिस्त्याची भरड घालून नीट थापून घ्यावं. तयार मिश्रण थंड करून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. आता वेळ झाली आहे रेसिपीज चाखायची. रेसिपीज चाखतो आणि तुम्हाला सांगतो कशा झाल्यात आजच्या रेसिपीज. तो जो मसाला आपण केला आहे, जी पेस्ट केली होती, त्याच्यातलं जे खोबरं आहे, ड्राय खोबरं, मिरच्या, त्याची सगळी चव आहे, जिरे धणे वगैरे, त्याची चव मस्त लागते. आणि मुख्य म्हणजे आपण चणे खाताना ते छान लागतात. आणि त्या मसाल्याला एक शेवग्याच्या शेंग्याचं जे पाणी आहे, त्याचे जे ज्युसेस आहेत, त्याच्यामुळे त्याला एक वेगळी चव आलेली आहे छान. अर्थात ही भाजी खाताना मस्त गरमागरम भाकरी घ्यायची आणि त्यासोबत ही भाजी खायची आणि एन्जॉय करायची. मस्त झाली भाजी. आता बघूया गाजर, खोबरं आणि आपली पिस्ताची वडी. आहा, एकदम मस्त वाटते. याच्यातलं जी कन्सिस्टन्सी आहे, जो घट्टपणा आहे, तो बरोबर आलेला आहे. खूप जास्ती पातळ नाही, खूप घट्ट नाही. खाताना सॉफ्ट आहे आतमधनं, वरतून किंचितचं हार्ड आहे. त्याचबरोबर मुख्य म्हणजे जो याच्यातला मेन घटक आहे गाजर, याची चव लागते छान. काय बऱ्याच वेळा खूप खवा हे आता सगळ्या ज्या गोष्टी टाकतो ना आपण, त्यांनी ओरिजिनल चव मारल्या जाते. तसं नको, याला ओरिजिनल छान चव लागते गाजराची. त्याचबरोबर किंचितसा एक वेलचीचा स्वाद आहे त्याला. आणि खाताना गोडवा पण प्रमाणामध्ये आहे, खूप जास्ती गोड नाही आहे, खूप कमी गोड नाही आहे. आणि त्याचबरोबर खोबऱ्यामुळे त्याला एक अशी त्याची खोबऱ्याची किंचित चव आलेली आहे. खूप मस्त झाली आहे वडी. आणि तुम्ही अशा जर करून ठेवल्या ना तर हे 5 मिनिटामध्ये संपून जातील, एवढी मस्त झाली आहे वडी. आजच्या रेसिपीज तुम्ही बघितलेल्या आहेत आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत.
शेंगा कधी घरी असतात किंवा बाहेर आपण बाजारातनं बघतो शेंगा, तर त्यावेळी काहीतरी आपल्याला करायची इच्छा होते तेव्हा करण्यासाठी मस्त रेसिपी आहे. गाजराचा सध्या सीझन आहे, त्याच्यासाठी करण्यासाठी मस्त रेसिपी आहे. या रेसिपीज करा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. तिखट गोडाच्या दोन्ही रेसिपी मस्त झालेल्या आहेत. आता मी आणि आमची टीम मिळून याला मस्त संपवणार आहोत आणि त्याच्यानंतर प्लॅनिंग पण करायचं आहे. पुढच्या भागामध्ये काय करायचं आहे ते मी प्लॅनिंग पण करणार आहे. पण जे काही प्लॅनिंग करीन तुमच्यासाठी मस्त रेसिपीज घेऊन येणार आहे. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी